खाली बघ. अरे ते बटन दाब ना, हायड्रोजनचा ग्रीनवाला. अरे ते बघ बोर्ड आहे. हा बटन बंद कर सगळे. हा बंद कर. हा बंद कर. येते भक्ती आणि येतो एक नवा संदेश, शिकवण देणारा, आपल्याला अंतर्मुख करणारा. शंभो मित्रमंडळ गेल्या वर्षापासून हा सण साजरा करीत आहे. केवळ सजावट नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांना साथ द्या. उत्सवाचं सौंदर्य नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा संकल्प. आज आपण ज्या युगात जगतोय ते युग आहे डिजिटल युग. मोबाईल्स, इंटरनेट, सोशल मीडियाच्या रंगबिरंगी दुनियेत हरवलेली आपलीच तरुण पिढी खऱ्या जगापासून दूर आत्मभान हरवत चालली आहे. अशा वेळेला आवश्यक असतो मार्गदर्शनाचा एक किरण, आवश्यक असतो आत्मभान जागवणारी एखादी ठिणगी. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष चलचित्र, हरवलेले मन शोधलेले सत्य. ही कथा आहे एका साध्याशा मुलीची जिचे मन हरवून गेले फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रंगबिरंगी दुनियेत. ती अस्वस्थ आहे, एकटी आहे आणि निराशी आहे, पण तिच्या मनातील अकेलाची साथ आणि एक हरवलेल्या पिढीला दिलेला नवा उमेदीचा प्रकाश. चला तर मग अनुभव घेऊया एक अंतर्मुख करणाऱ्या प्रवासाचा. शंभो मित्रमंडळ गणेशोत्सव 2025 सादर करीत आहे आपल्यासाठी हरवलेले मन शोधलेले सत्य. स्वरा मोबाईल पाहते, मनातला ताणतणाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हे सगळं काय आहे? सतत या स्क्रोलिंग मध्ये मी स्वतःला कुठे हरवत आहे. मित्र, फॉलोअर्स, लाईक्स, पण हा इतका एकटेपणा वाटतो. ती झटकून स्क्रीनकडे बघते. ते एक सोशल मीडिया नोटिफिकेशन आहे. मी इतकी घाई का करत आहे या सगळ्यात? खरं तर मला काय हवंय? स्वरा, तुझं मन हलतंय, मला जाणवते. डिजिटलच्या दुनियेत तुझं अस्तित्व हरवत चाललंय. पण विसरू नकोस, तू कमजोर नाहीस, तू एक तेजस्वी आत्मा आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त बाहेरच्या जगात नाही तर तुझ्या अंतर्मनात देखील. कोण आहेस तू आणि मला कसं समजून घेतलंस? मी तो संदेश आहे जो विसरला गेला आहे. संकटाच्या काळात मार्ग दाखवणारा प्रकाश आहे आणि मी तुझ्या आत आहे. स्वरा, तुझ्या आयुष्यातले प्रत्येक संकट हे एक संधीचं दान आहे. भीती आणि भ्रमात हरवू नकोस. तुझ्यातली ऊर्जा योग्य दिशेने वापर. आयुष्यात आत्मविश्वास आणि संस्कृती हाच तुझा आधार आहे. पण स्वामी, आजचा काळ एवढा वेगळा, डिजिटल, जग इतकं गुंतागुंतीचं आहे. डिजिटल किंवा वास्तव, त्यामागे तुझं मन आहे. तुझं जग ओळखेल. हे तुझं आत्मभान जगण्याचा मार्ग आहे. मी हरवले होते, पण आता माझ्यातून काहीतरी जागलं आहे. स्वामी समर्थ म्हणाले, आत्मविश्वास आणि संस्कृतीचे मूल्य विसरू नका. आजपासून डिजिटल आणि वास्तविक जग यामध्ये समतोल राखेल. मोबाईल, सोशल मीडिया हे साधन असतील, पण माझा आत्मा त्यात हरवणार नाही. स्वामी समर्थांनी शिकवलेला आत्मविश्वास माझ्या मनात दीपस्तंभासारखा उजळेल. तंत्रज्ञानाला दास बनवणार नाही, त्याचा उपयोग करेन आणि माझ्या संस्कृतीच्या शिकवणींना माझा आधार बनवेन. आपल्या संस्कृतीतून आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीतून मला काय शिकायला मिळाले ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा, पण त्यात आपला आत्मा हरवू नये.
आपण आपली संस्कृती मूल्य जपली तरच खरी प्रगती होईल. हे खरंय. आजकाल तर सगळे फक्त फोनमध्ये गुंतलेले असतात. हो, पण आपण बदल सुरू करू शकतो, छोटी छोटी पावले टाकून. स्वराच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद दिसत आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नाही, तर एकतेचा, संस्कृतीचा आणि आत्मविश्वासाचा सण आहे. आजच्या या डिजिटल युगात आपली तरुणाई हरवत चालली आहे, पण आपल्यातला तो दीप, आपली संस्कृती, आपली ओळख अजूनही जिवंत आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनं मला हे समजावलं की आत्मविश्वास आणि संस्कृती यांचा संगम आपली कोणतीही अडचण पार करू शकतो. चला तर मग आपण सगळे मिळून या सणाला एक नवा अर्थ देऊ, आत्माभिमान जागृत करू. बाहेरच घेऊ ना मग तो. आले का? किती जण आहेत? दोघच जण. उधर देखो होंगे तो इधर खाना मिला था.